तर नमस्कार मित्रांनो, आपण आज अशा ठिकाणी आलेलो आहेत की जे ठिकाण पूर्ण जगामध्ये फेमस आहे आणि आशिया खंडातील सर्वात म्हणजे मोठी अशी गुफा मंदिर आहे. तर आपण आज आलेलो आहेत छत्रपती संभाजीनगर येथील एलोरा लेणीवरती, वेरूळ लेणीवरती. आणि या वेरूळ लेणीवरती हे तुम्ही पाहू शकताय, ही जी गुफा मंदिर आहे ही 16 नंबरची गुफा मंदिर आहे. वेरूळ येथे एकूण 3 धर्माच्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात: हिंदू, जैन आणि बौद्ध. तर आपण आज अ, या लेणीबद्दल माहिती घेणार आहोत, जे की कैलास लेणी म्हणून ओळखली जाते. आणि तुम्ही ही लेणीबद्दल पाहू शकताय. तर हा व्हिडिओ आजचा खूपच छान असा होणार आहे. आपण गाईड घेण्याचा प्रयत्न केला होता, पण आपल्याला काही गाईड भेटलं नाही, आणि सगळे गाईड शाळाच्या सहली असल्यामुळं लवकरच यामध्ये बिझी झाले होते. तर आपण पाहू शकतो की जे कैलास मंदिर आहे वेरूळ लेणीमध्ये सर्वात मुख्य अशी लेणी आहे, 16 नंबरची लेणी, हिंदू लेणी. आणि हे जे कैलास मंदिर आहे त्याचं मेन प्रवेशद्वार जे हे आहे, आणि या प्रवेशद्वारातून आपण मध्ये जाणार आहोत. तर प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आपल्याला कोरीव काम असं मूर्तीचं पाहायला मिळतंय, जे की आपण थोडंसं मध्ये जाऊन पाहूया की कशा प्रकारे या मूर्तीचं काम मेन जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यावरती केलेलं आहे. तर ह्या अशा प्रकारचे दोन्ही साईडनी सेम तुम्हाला मूर्तीचं काम पाहायला मिळेल, जे की मेन प्रवेशद्वार वेरूळचं 16 नंबरची जी गुफा आहे त्यावरती आपल्याला हे पाहायला मिळेल. तर असं सुंदर प्रकारचं वेरूळ लेणी आहे आणि आपण भरपूर माहिती समोर समोर घेणार आहोत. तर आपण त्या साईडच्या काही थोड्याशा मूर्ती पाहू, जसे की या साईडच्या आपण मूर्त्या पाहिलेल्या आहेत. त्या साईडची सुद्धा आपण मूर्ती पाहू की कशा प्रकारे ही जी लेणी आहे तिचं जे कोरीव काम केलेलं आहे. आणि तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे, बऱ्याच जणांना माहित आहे की जी वेरूळची लेणी आहे त्या वेरूळ लेणीचं बांधकाम ते वरच्या साईडने झालेलं होतं. म्हणजे किती कमाल आहे की त्यांनी वरून ही जी लेणी आहे ती कोरत कोरत खाल्ल्या साईडला आलेली आहे. तर आपण आता मेन जे कैलास लेणी आहे त्याचे मेन प्रवेशद्वार आहे, आपण आता मध्ये जाऊया. या प्रवेशद्वारावर दोन्ही साईडने 2 मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज सहलीचा भाग असल्यामुळे खूप सारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण मुख्य प्रवेशद्वारातून मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला समोरच पाहायला मिळते वेरूळ लेणीमध्ये गजलक्ष्मी देवी तिची प्रती. आणि गजलक्ष्मी देवी ती ही संपत्ती, समृद्धी आणि शुभतेची देवता असून या गजलक्ष्मी देवतेला हत्ती, गज हे जलाभिषेक करताना आपल्याला इथं पाहायला मिळेल. तशी साईडने अशा आपल्याला स्तंभ, आपल्या स्तंभ म्हणता येतील, हे स्तंभ या दोन्ही साईडने केलेले आहे. तसेच मंदिराच्या वरच्या बाजूला तुम्हाला जर दिसत असेल, मंदिराच्या वरच्या बाजूला त्याच काळात पेंटिंग केलेली होती, आणि तो पेंट आपल्याला, तो कलर अजून पण आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण समोर समोर जाऊया. पाहता येईल की या ठिकाणी नृत्य करताना जसे की शंकराची आपल्याला मूर्ती नटराज स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही सर, तुम्हाला काही वाटतं असेल तर तुम्ही सांगा. अशी प्रकारची लेणी आहे आणि या ठिकाणी आपल्याला समोर आलो की सभा मंडप पाहायला मिळेल. जसं आपण ह्या साईडने आलेलो आहे आणि ही साईड आणि ती साईड सेम असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल ही मूर्त्या पाहू शकता की असं बारीक काम यांनी त्यावेळी मूर्ती आपल्याला महादेवाच्या शिवाच्या पाहायला मिळते. एक या साईडला आहे आणि त्याच्यात या साईडला एक. याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर ही जी मूर्ती आहे, जसं की लंकेचा अधिपती रावण, तो काय करतो तर तो कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतो, असं या मूर्तीमध्ये दाखवलं. आणि कैलास पर्वतावर महादेव आणि पार्वती बसलेले असतात. तर महादेव रावणाचा गर्व खाली करतात. तर महादेव आपल्या फक्त अंगठ्याने, पायाच्या अंगठ्याने पूर्ण कैलास पर्वत खाली दाबतात. तर त्या प्रकारे रावणाचा गर्व हरण होतो आणि रावण नंतर
महादेवाची शिवाची भक्ती करायला लावतो. म्हणून याला रावणाग्रह मूर्ती असे म्हणतात. तसेच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की शिव एकदम शांततेत ध्यान करत आहेत आणि ध्यान करताना त्यांच्या जटातून गंगा वाहत आहे. तसेच इतरत्र देवी, अप्सरा, ऋषीगण असे आपल्याला ते पाहायला मिळतात. तसेच महादेव ज्या ठिकाणी बसले आहेत तिथे आपल्याला सिंहासारख्या कलाकृती खाली पाहायला मिळतात. तर या दोन मूर्त्यातून आपल्याला ही माहिती मिळते. ती साईड जी होती ती उजवी साईड होती आणि या साईडला आपण डाव्या साईडला आलेलो. तर डाव्या साईडला आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की कैलास मंदिर आहे. त्या या ठिकाणी जसं डाव्या साईडला रामायणाच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला यावरती पाहायला मिळतील. जसं की थोडंसं युद्धाचा भाग, तसेच हनुमान. आणि या ठिकाणी तुम्ही जर बारीक हे करून पाहिलं तर मी थोडंसं झूम करायचा प्रयत्न करतो बॅक साईडने, जेणेकरून तुम्हाला पाहते की कशा प्रकारे रामायणाच्या काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या यामध्ये कोरलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकताय की जसं रामसेतू तयार करणारी वानर सेना या साईडला पाहू शकता. तर जशी वानर सेना आहे रामसेतू तयार करणारी, आणि वरून छोट्या छोट्या जशा रामायणातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील, जे की छोटे छोटे युद्धाचे स्वरूप. हे इथं तुम्हाला स्पष्टमध्ये पाहता येईल की कशा प्रकारे वानर सेनाने रामसेतू तयार केला होता. आणि त्यानंतर असे वेगवेगळ्या पद्धतीचे भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर त्या साईडला आपल्याला या मंदिराच्या उजव्या साईडला आपल्याला महाभारतातील कथा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी ते छोट्या छोट्या गोष्टी या शिल्पामध्ये कोरून ठेवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. वरून तुम्हाला पाहता येईल की सुरुवातीपासून की कशा प्रकारे रामाची जी कथा आहे ती सुरू झाली आणि अशा प्रकारे त्याची समोर छोट्या छोट्या भागात ती मांडण्यात आली आणि अशी शेवटी त्यांनी हे केलेलं आहे. अशा प्रकारचं माहिती आपल्याला मिळते. तर नमस्कार मित्रांनो, या साईडने आपण पाहता येईल की मंदिराचा हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि फर्स्ट फ्लोअरच्या वरती सेकंड फ्लोअर ती उजवी बाजू मंदिराची. ती हत्तीचं जे मुख आहे तो आतल्या बाजूला, दोन्ही साईडला 2 हत्ती, आणि मंदिराच्या या बाजूला काय तुम्हाला जसे की आपल्या ज्या पौराणिक कथा आहेत त्यामधल्या छोट्या छोट्या मूर्तीच्या स्वरूपात त्यांनी त्या कथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या काळात. तर अशा प्रकारे आपण या मंदिराच्या पलीकडे साईडने सुरू करून आपण या साईडने आलो होतो. तर आपण आता मंदिराची जी पलीकडे साईड आहे, जे की महाभारतातली छोट्याशा कथा त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आपण सोबत राहा. हे जे पूर्ण मंदिर आहे ते मुख्यतः महादेवाला समर्पित आहे, कैलास मंदिर. आणि हे तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहता, मी झूम करतो, तर या ठिकाणी आपल्याला महाभारतातील कथा पाहायला मिळतील, जे की मी समोर कॅमेरा फोकस करतो. पाहायला मिळेल की महाभारताच्या कथा या कोरलेल्या आहेत. तर समोर ते वरती, सगळ्यात वरती जर लाईनला पाहिलं तुम्ही की मी तर बोट नेतो, तुम्हाला इथं पाहता येईल रथामध्ये पहिले जे महाभारतातील पात्र आहेत ते तसे समोर जाऊन युद्धाचे काही हे केलेले आहेत. आणि तुम्ही जर तीन नंबरच्या लाईनला आलात तर इथं तुम्हाला पाहता येईल की कशा प्रकारे जे रथाचं चाक आहे ते उचलून तो कॅरेक्टर, तो शीन दाखवायचा यांनी प्रयत्न केलेला आहे. किती बारीक नक्षीकामात तो प्रयत्न केलेला आहे हे तुम्ही पाहू शकता. जसे की महाभारतातील अर्जुन, श्रीकृष्ण, कर्ण यांचे छोटे छोटे आपल्याला प्रतिमा यामध्ये पाहायला मिळतील. आणि या साईडने आपल्याला भीम, जसं की गदा घेतलेलं भीम सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जसे सर्व जे छोटे छोटे कॅरेक्टर आहेत त्यांनी ते महाभारतातले कॅरेक्टर या पूर्ण भिंतीवर मंदिराच्या उजव्या बाजूला त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. कशा प्रकारे तुम्ही पण व्यवस्थित आपण मंदिराचे वरती म्हणजे मेन प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे आणि आपण मध्ये जाऊन दर्शन घेऊया. या ठिकाणी महादेवाची खूप सुंदर अशी पिंड आहे. तसे समोरच पाहता येईल की शिवपिंड आपल्याला समोर पाहता येईल आणि या शिवपिंडाच्या समोरच आपण या ठिकाणून प्रदक्षिणा घालणार आहोत. मंदिर ही जी आपल्याला 16 नंबरची लेणी आहे
त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती मिळाली आहे की या स्वावलंबच्या लेणीमध्ये हे जे तुम्हाला खांब दिसत आहेत ते एकूण हे 16 खांब आहेत, जे की मुख्य गाभाऱ्यात आपल्याला पाहायला मिळतील. समोरच आपल्याला अ, शिवाची पिंड पाहायला मिळते, महादेवाची, जे की हे मंदिर आहे ते पूर्णतः महादेवाला समर्पित केलेलं आहे. हे जे मंदिर आहे कैलास मंदिर, ते पूर्ण राष्ट्रकूट राजवटीत कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत हे सर्व जे मंदिर आहे ते पूर्ण झालेलं होतं. आणि असं म्हणतात की जे कृष्णदेवरायांचे वडील होते दंतीदुर्ग, ते महादेवाचे खूप भक्त होते मोठे. तर आपण तुम्हाला इथं थोडीशी माहिती देण्याची प्रयत्न करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाहता येईल वरती तर शिवतांडव किंवा अंधकासूर वध या दृश्याशी संबंधित हे शिल्प आहे. या शिल्पामध्ये भगवान शिव तसेच पार्वती आणि ते तांडव नृत्य करताना असुराचा वध करताना आपल्याला पाहायला. तसेच आपण समोर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गणेशाची मूर्ती किंवा शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे शिल्प पाहून आपण गाभाऱ्यात पुन्हा परत आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण मुख्य अशा शिवपिंडच्या समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की दोन्ही ठिकाणी जसे की गंगा आणि यमुना, या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गंगा आणि या ठिकाणी यमुना हे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच वरती जर आपण पाहिलं तर वरती विष्णू, ब्रह्मा आणि अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती शिल्प आपल्याला कोरलेलं पाहायला मिळतं, जे की मुख्य असं कैलास पर्वतातील महादेव मंदिराच्या समोर. आणि याच गणेशाच्या मूर्तीपासून आपण अशी प्रदक्षिणा घालणार आहोत मेन मंदिरासाठी. तसेच वेगवेगळ्या मंदिराच्या बाह्य भागावर देवी देवतांचे आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात की कशा पद्धतीने हे केलेलं आहे. आणि या साईडने सुद्धा आपल्याला मंदिर पाहायला मिळेल, म्हणजे बॅक साईड सुद्धा एक मंदिराला त्या काळी जो कलरचं काम केलं होतं त्या कलरचं पेंटिंग तुम्ही पाहत असाल, बऱ्याचपैकी तो कलर अजून पण जशाला तसा आपल्याला इथं पाहायला मिळतो. तुम्हाला दाखवतो इथं, तुम्हाला एक्झॅक्ट पाहता येईल की त्या काळी कशा पद्धतीने कलरिंग काम ते करायचे हे तुम्हाला इथं पाहता येईल. आपण प्रदक्षिणा पूर्ण करू आता, जे की मंदिराला आपण केलेली दर्शन घेऊया. मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूला आल्याच्या नंतर तिथं आपल्याला पाहायला मिळेल की महादेवाच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर या ठिकाणी आपल्याला नंदीची मूर्ती पाहायला भेटेल, जे की मंदिराच्या उजव्या साईडला आलेलं, जे की समोरून आपण मेन एंट्रन्स मधून आलेलो. आणि या ठिकाणी तुम्ही बारकाईने पाहू शकता विजयस्तंभ आणि त्याच हत्तीची जी की मूर्ती आहे, ते दोन्ही साईडनी विजयस्तंभ, हत्तीची मूर्ती आणि समोरचं जे मंदिर परिसर ते पाहणार आहोत. तसं आपण वरच्या बाजूला जाऊन थोडंसं मंदिराच्या वरच्या बाजूने सुद्धा पाहणार आहोत. ह्या तुम्हाला इकडे साईडनं देवाच्या ज्या मूर्त्या त्या व्यवस्थित पाहायला मिळतील मित्रांनो. जे की या साईडने आहे, जी पाहू शकता तुम्ही मूर्ती. आपण त्या साईडने शूट करायचा प्रयत्न केला होता, पण ती व्यवस्थित दिसले नसल्यामुळं आपण या साईडने आलो. आणि ह्या जे स्तंभावर आहेत तर त्या स्तंभावरही जे की बारीक नक्षीकामे केलेलं ते तुम्ही पाहू शकताय की कशा पद्धतीने त्यांनी त्या स्तंभावरती नक्षीकाम केलेलं आहे आणि देवी देवताचे चित्रफिती त्यामध्ये त्या कोरलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आपण आता कैलास पर्वतामध्ये या साईडला आलेलो आहेत, जे की विष्णुदेवाच्या मूर्त्या आहेत. जसे की विष्णूचे दशावतार आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण त्या दशावताराबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. तर तुम्ही समोर आल्याच्यानंतर तुम्हाला इथं पाहायला भेटेल की विष्णूच्या हातामध्ये गदा आहे, शंख आहे. तर असे विविध प्रकारचे विष्णूचे अवतार आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण हे समोरची मूर्ती जर पाहिली तर विष्णुदेव आणि खाली कालिया नाग, तुम्हाला दिसेल कालिया नागला कशा प्रकारे त्यांनी त्यांचा हे केलेलं आहे ते आपल्याला दिसेल. आणि या ठिकाणी वराह अवताराबद्दल आपण माहिती घेऊ शकतो की विष्णूने पृथ्वी त्यांच्या दातामध्ये कशा प्रकारे ती पकडून त्या पृथ्वीला वाचवलं होतं नष्ट होण्यापासून. आणि समोरच आल्याच्या नंतर आपल्याला
इथं पाहायला भेटेल की विष्णुदेव हे गरुड देव यांच्यावर स्वार झालेले आहेत. गरुड देव ह्या बारीक साईड पाहिलं तर पंख पाहायला मिळतील. कशा प्रकारे विष्णुदेव हे गरुड देवावर स्वार झालेले आहेत. आणि तसंच इकडं विष्णुदेवाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतील की कशा प्रकारे या मूर्त्या आहेत आणि कसे विष्णू देवाचे जे दशावतार आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. जो ही मूर्ती आहे तर त्या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जो बळीराजा होता तर तो वामन अवतार आपल्याला या अवतारामध्ये या मूर्तीमध्ये पाहायला मिळेल. की बळीराजाचं जी कथा आहे वामन अवताराची विष्णूची तर तेही आपल्याला याला पाहायला मिळेल ह्यामध्ये. आणि समोर आल्याच्या नंतर जे विष्णू आहेत ते शेषनागावर निद्रा म्हणजे आराम करताना आपल्याला दिसतील. आणि त्याच्या समोर आल्याच्या नंतर आपल्याला नरसिंह अवताराबद्दल आपल्याला इथं माहिती पाहायला मिळते की कशा प्रकारे विष्णूने हिरण्यकशिपूचा वध केला होता तर ते या मूर्तीमध्ये आपल्याला त्या काळात त्यांनी ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं गोवर्धन पर्वत उचलताना जे आपल्याला पाहता येईल की कशा प्रकारे कृष्ण म्हणजे विष्णू कशा प्रकारे गोवर्धन पर्वत उचलत आहेत. आता हे सर्व दशावतार व विष्णूचे विष्णुदेव यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण आता या व्हिडिओचा शेवट करतोय. तर आपण अशा प्रकारे थोडी थोडी का होईना पण वेरूळमधील कैलास मंदिराबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांनी या लेणीचं बांधकाम सुरुवात केली असावं असं अशी माहिती आहे. आणि कृष्णदेवराय यांच्या काळात या लेणीची जी पूर्ण लेणी आहे ती कंप्लीट झालेली होती. ही जी लेणी आहे ती वरच्या बाजूने खाली अशी कोरत ती आणलेली आहे. त्यामुळं ही विशेष अशी लेणी आहे. आज अशा प्रकारे वेरूळ येथील कैलास मंदिर याबद्दल आपण आज छोटीशी माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर माहितीत काही जर चुका झाल्या असतील माझ्या तर मला त्याबद्दल माफ करा. तरी तुमचे सर्वांचे धन्यवाद.